नमस्कार, संगीताज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। खूप भूक लागली आहे आणि झटपट काहीतरी बनवायचे आणि ते सुद्धा झणझणीत। तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी, अंडा करी। त्यासाठी मी इथे 4 अंडी घेतलेली आहेत, 1 तेजपान, जिरे, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, हळद, धणेपूड, खोबरे घेतलेले आहेत, खोबऱ्याचे काप, 2 कांदे चिरून घेतलेले आहेत आणि कोथिंबीर। आता आपण कांदा आणि खोबरं हे भाजून घेऊया मसाला तयार करण्यासाठी। त्यासाठी मी तव्यावर हा कांदा घालून घेत आहे। यावर थोडंसं तेल घालून आपण कांदा छान भाजून घेऊयात। कांदा पूर्ण ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। जेवढे तुम्ही मसाले छान भाजाल तेवढी भाजीला तर्री छान येईल आणि भाजी चवदार बनेल। हे बघा, कांदा आपला भाजून झालेला आहे। आता यामध्येच मी हे साईडला करून इथे खोबरे सुद्धा भाजून घेत आहे। ही भाजी खूप इन्स्टंट आणि इझी आहे। त्यासाठी मी जी अंडी घेतलेली आहेत ती उकळून नाही घेतलेली आहेत। आपण डायरेक्ट अंडी फोडून घालणार आहोत भाजीमध्ये। त्याला तुम्ही अंडा शाक्षुका सुद्धा म्हणू शकता। आता हे छान आपलं भरतून झालेलं आहे। हे मी काढून घेते आणि पूर्ण आपले हे कांदा आणि खोबरं थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। आपलं हे थंड झालेलं आहे। आता यातच मी 5 ते 6 लसूण पाकळ्या घालून घेते आणि आलं सुद्धा घालून घेते। आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊयात। आपलं वाटण तयार आहे। भाजीला फोडणी देऊन घेऊयात। त्यासाठी कढईमध्ये जवळपास 3 पळी तेल घालून घेत आहे। तेल छान तापलं की मी यामध्ये फक्त तेजपान घेतले ते घालते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ॲडिशनल मसाले जसं की लवंग, वेलची वगैरे घालू शकता, पण मी इथे फक्त तेजपान आणि जिरं घालते। जिरं छान तडतडलंय, त्यामध्ये आपण हे मसाला जो वाटून घेतलेला आहे वाटण ते घालून घेऊयात। वाटण आपल्याला पूर्ण तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे। तुम्ही यामध्ये टोमॅटो सुद्धा घालू शकता, पण मी ही रेसिपी अगदी कमी साहित्यात आणि सोप्या पद्धतीने बनवत आहे। हवं असेल तर तुम्ही टोमॅटो ॲड करू शकता। आपला मसाला पण छान परतून झालेला आहे। हे बघा, अशा प्रकारे त्याला पूर्ण तेल सुटेपर्यंत मसाला परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण जे काय कोरडे मसाले घेतलेले आहेत ते सर्व घालून घेऊयात आणि हे छान परत एक वेळ परतून घेऊयात। आपले कोरडे मसाले जळू नाही म्हणून यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि परत एक वेळ छान असं त्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे। यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊयात। हे बघा, मसाला मस्त तेल सुटलेला आहे। आता इथे मी साईडला गरम पाणी ठेवलं होतं गरम करायला। भाजीमध्ये, मसाल्याच्या भाजीमध्ये केव्हा पण गरम पाणीच घालायचं आहे। गरजेनुसार तुम्हाला जसा रस्सा हवा आहे त्यानुसार पाणी घालून घ्या आणि हे रस्स्याला छान एक मस्त उकळी काढून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ सुद्धा घालून घेत आहे। हे बघा, रस्स्याला छान उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण अंडी जी घेतलेली आहेत ती अंडी एक एक फोडून ही अशा प्रकारे घालून घेऊयात। ही खूप सोपी इन्स्टंट अशी रेसिपी आहे। वेळेवर भूक लागल्यावर काहीतरी खायची इच्छा झाली झणझणीत, त्यावेळेला तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी। आता यावर आपण छान मस्त कोथिंबीर घालून घेऊया आणि झाकण ठेवून 5 ते 6 मिनिट वाफ काढून घेऊ। भाजी आपली तयार आहे। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।